हा उपाय 30 डिसेंबर पर्यंत कोणत्याही दिवशी करा। हा उपाय 2 हिरव्या वेलची, 2 लवंगा आणि कापूर घरात जाळून टाका आणि तुम्ही हा छोटासा उपाय पूर्ण भक्तिभावाने केल्यास रातोरात तुम्ही तुमचे नशीब चमकवा। पहा, मार्गशीर्ष महिना सुरू झाला असून तो 30 डिसेंबर 2024 पर्यंत चालेल। आता या महिन्याचा महिमा असे आहे की या महिन्यात माता लक्ष्मी स्वतः येऊन पृथ्वीवर निवास करते। या महिन्यात जर तुम्ही हिरवी वेलची, 2 लवंगा आणि कापूर वापरून हे उपाय केले तर समजून घ्या की तुमच्या घरात गरिबी कधीच थांबत नाही। आज तुमचे काम बिघडत चालले आहे आणि ते पूर्ण होत नाही। असे उपाय केल्यास तुमच्या कामात कितीही अडथळे येत असले, जे काही अडथळे असतील तेही दूर होतात आणि ज्यांना खूप श्रीमंत व्हायचे आहे ते रात्री म्हणजे ज्या लोकांना लवकर श्रीमंत व्हायचे आहे त्यांनी विशेषतः हिरवी वेलची, लवंग आणि कापूर यांचा उपाय करून पाहावा। हा संपूर्ण महिना म्हणजेच मार्गशीर्ष महिना देवी लक्ष्मीला समर्पित आहे। हे श्री हरी विष्णू तसेच भगवान कृष्णाला समर्पित आहे आणि या महिन्यात देवी लक्ष्मी खूप प्रसन्न होते आणि तिच्या भक्तांच्या जीवनातून दारिद्र्य दूर करण्यासाठी पृथ्वीवर येते, पृथ्वीवर भ्रमण करते। आता मी तुम्हाला सांगतो की हिरवी वेलची म्हणजे माता लक्ष्मीला हे खूप आवडते। यासोबतच तुम्हाला त्यात कापूर आणि लवंग घ्यायची आहे, ज्यामुळे तुमचा पैसा आणि तुमच्या घराचे वाईट नजरेपासून संरक्षण होते आणि तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा वाढते। दुसरे म्हणजे माता लक्ष्मी लगेच प्रसन्न होते। मार्गशीर्षात तुम्ही हिरवी वेलची, लवंग आणि कापूर यांचा उपाय केव्हा का कराल? पहा, हिरवी वेलची तुमचा शुक्र ग्रह मजबूत करते, लवंग तुम्हाला पैसा खूप लवकर आकर्षित करते, कापूर तुमची संपत्ती कधीही कमी करू देत नाही, त्यानंतर तुमची संपत्ती तो वाढतच जातो, त्यात कधीही कमतरता नसते। लवंग तुमच्या घरातील सर्व संकटे दूर करते आणि कोणत्याही वाईट शक्तीला घरात थांबवू देत नाही, घरातील कोणताही त्रास वाढवू देत नाही, कारण ती स्वतः शिव आणि शक्तीचे रूप आहे। म्हणूनच असं म्हणतात की जेव्हाही आपण लवंग जाळतो तेव्हा जोडीने 2 जाळतो किंवा लवंग जाळण्याचे अनेक फायदे आहेत। चला तर मग आपण ते कोणते उपाय आणि कसे करावे याबद्दल बोलूया। 30 तारखेपर्यंत डिसेंबर संपण्यापूर्वी तुम्ही हा उपाय कोणत्याही दिवशी करू शकता। आता ते किती वेळा करावे लागेल याबद्दल बोलूया। हा उपाय तुम्ही जितक्या वेळा करू शकता तितक्या वेळा वापरून पहा किती वेळा तुम्हाला काही कृती करावी लागेल। जर तुम्हाला जास्त करता येत नसेल तर प्रयत्न करा। हा उपाय 2 ते 3 ते 4 वेळा करावा। आता असे बरेच लोक आहेत जे अजिबात करू शकत नाहीत, म्हणून एक दिवस प्रयत्न करा, परंतु मार्गशीर्षात हा उपाय करायला विसरू नका। मग तो करण्यासाठी तुम्हाला येथे कोणता उपाय करावा लागेल ते पहा। 2 अख्ख्या हिरवी वेलची एकदम पूर्ण घ्यायची, तुटलेली तुकडे घेऊ नये। हिरवी वेलची संपूर्ण म्हणजे लांब वेलची घ्यायची आहे। लवंग 2 अखंड, थोडा कापूर घ्यावा लागतो। जर तुमच्याकडे मोठा कापूर असेल तर तो तोडून लहान कापूर काढा आणि थोडा मोठा कापूर घ्या। जर तुमच्याकडे मोठा दिवा नसेल तर तुम्ही छोटा दिवा देखील घेऊ शकता, मग तो दिवा ताटात ठेवा। आता तुम्हाला काय करायचे आहे? तुम्ही घेतलेल्या मातीच्या दिव्यात दोन्ही हिरवी वेलची ठेवावी। तुम्हाला 2 संपूर्ण लवंगा आणि 1 कापूर देखील त्यात घालावे लागेल। आता तुम्हाला तुमच्या घराच्या मंदिरात बसावे लागेल। हा उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी कराल, सोमवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, मंगळवार, कोणत्याही दिवशी हा उपाय करा, पण संध्याकाळीच करा। तर संध्याकाळी किती वाजता करायचा आहे? हा उपाय तुम्ही संध्याकाळी 6 ते 9 पर्यंत कधीही करू शकता। तुम्हाला तुमच्या घरातील मंदिरात बसून देवी लक्ष्मीच्या या मंत्राचा जप करावा लागेल। तुम्हाला मंत्र 11 वेळा बोलायचा आहे। मंत्र आहे ओम श्री लक्ष्मी नमः। मी तुम्हाला पुन्हा सांगत आहे, तुम्हाला 11 वेळा ओम श्री लक्ष्मी नमः म्हणायचे आहे आणि नंतर तुम्हाला देवी लक्ष्मीसमोर 2 हिरव्या वेलची, 2 लवंगा आणि 1 कापूर जाळायचा आहे। श्री हरी विष्णूची मूर्ती असेल तर फोटो असेल तर त्यांच्या समोरही जाळून टाका, म्हणजे हे खूप चमत्कारिक आहे।
तुम्हाला मंत्र पठण करता येत नसले तरी काही फरक पडत नाही. तुमची खरी भक्ती आणि पूर्ण भक्ती नेहमी माता लक्ष्मी आणि श्री हरी विष्णू यांना दिसते. ते तुमचे आवडते देव पाहत आहेत. म्हणूनच ख्या भक्तीने त्याची प्रार्थना करावी. आता तुम्ही जाळलेल्या 2 हिरव्या वेलची, 2 लवंगा आणि 1 कापूर नीट जळतील तेव्हा काय करावे? त्यामुळे त्या दिव्याच्या आत राख उरेल. जो काही अवशेष असेल तो तुम्हाला काय करावे लागेल? त्याची राख दुसऱ्या दिवशी सकाळी पाण्यात मिसळून ते पाणी मुख्य दरवाजावर शिंपडायची आहे. तुम्ही ते तुमच्या लाकडी दरवाजाच्या बाहेरील आणि आतील दोन्ही बाजूंनी शिंपडा. तेथे हे उपाय केल्यावर लक्ष्मी कशी प्रसन्न होते पहा. सर्वप्रथम तुम्ही हा उपाय करताच माता लक्ष्मी तुमच्या घरी येऊन तुम्हाला आशीर्वाद देते. दुसरे म्हणजे हा उपाय केल्याने देवी लक्ष्मी कधीही घराबाहेर पडत नाही. तिसरी गोष्ट म्हणजे वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात कधीही प्रवेश करत नाही. कोणी काही केले असेल तर तेही निघून जाते. कारण कापूर घेतला आहे. कापूर काय करतो? यामुळे सकारात्मक ऊर्जा खूप वाढते. त्यानंतर विचार करा की तुमच्या घरात देवी देवतांचा वास आहे. म्हणूनच मार्गशीर्ष महिन्यात कोणत्याही दिवशी म्हणजे 30 डिसेंबरपर्यंत 2 हिरव्या वेलची, 2 लवंग आणि 1 कापूर असा हा उपाय केल्यास लक्ष्मी देवी निवास करेल आणि घराबाहेर पडणार नाही. तर पहा, जे लोक हा उपाय करतात त्यांनी त्याचे चमत्कार पाहिले आहे. ते नेहमी हा उपाय करतात कारण त्यांना माहित आहे की हा उपाय केल्याने किती फायदा होतो. जर तुम्ही अजून हा उपाय केला नसेल तर एकदा करून बघा आणि त्याचे फळ पहा आणि लक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव कसा करतात. आता मार्गशीर्षातील कोणत्याही दिवशी तुम्ही करू शकता असा दुसरा उपाय म्हणजे तो उपाय. आता तुमच्या इच्छा पूर्ण करण्याचा हा उपाय आहे. तुम्हाला काय करायचे आहे की देवी लक्ष्मीशी संबंधित हा उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी करा, पण तुमच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी हा उपाय आहे. या उपायाने सर्वात मोठ्या इच्छा देखील पूर्ण होतात. तुम्ही ते नेहमीच पाहिले असेल. संपत्तीची देवी महालक्ष्मी ती कमळाच्या फुलावर विराजमान आहे आणि कमळाचे फूल हे देवी लक्ष्मीचे अत्यंत पवित्र आसन आहे. माता लक्ष्मी देखील कमळाच्या फुलावर विराजमान आहे आणि तुम्ही नेहमी तिच्या हातात कमळाचे फूल पाहिले असेल. देवी लक्ष्मीला कमळ खूप प्रिय आहे. जेव्हा तुम्ही लक्ष्मीला कमळ अर्पण करता यासोबत असे होते की तुमची जी काही इच्छा असेल ती लक्ष्मी देवी लगेच पूर्ण करते. हे कमळाचे फूल तुम्ही तुमच्या घरातील मंदिरातही अर्पण करू शकता किंवा तुमच्या घराजवळील असे कोणतेही मंदिर असेल जिथे लक्ष्मीची मूर्ती असेल तिथे जा आणि देवी लक्ष्मीला हे कमळाचे फूल अर्पण करण्याचा प्रयत्न करा. असे बरेच लोक आहेत ज्यांना हे फूल सापडत नाही. त्यांनी तुम्ही देवी लक्ष्मीला कोणतेही लाल फूल अर्पण करू शकता. परंतु जर तुम्ही कमळाचे फूल अर्पण केले तर मातेकडून तुमची इच्छा खूप लवकर पूर्ण होईल. म्हणून जेव्हा तुम्ही देवी महालक्ष्मीला कमळाचे फूल अर्पण कराल तेव्हा तुमची इच्छा नक्कीच तिला सांगा. आता पटकन बोलूया. तिसरा उपाय म्हणजे तुमचे पैसे थांबले संपत्ती वाढवण्यासाठी. कारण बहुतेक लोकांची समस्या असते की घरात पैसा येतो, खिशातही येतो, ती तिजोरीतही येते पण थांबत नाही. त्यामुळे आता पैसा तुमच्याकडे येईल आणि पैसाही तुमच्यासोबत थांबेल आणि फालतू खर्च पूर्णपणे थांबेल. पैशाची उधळपट्टी पूर्णपणे थांबेल. बहुतेक लोकांचा पैसा आहे तो उद्ध्वस्त होतो. अपघातात औषधांचा वापर केला जातो तेव्हा आपला पैसा अशा गोष्टींमध्ये का जातो याचे त्या व्यक्तीला खूप वाईट वाटते. अनेक गोष्टी घडतात की तुमचे पैसे वाया जातात. आता तुमची संपत्ती वाचवण्याचे, तिचे रक्षण करण्याचे आणि संपत्ती वाढवण्याचे काम महालक्ष्मी स्वतः करेल. मार्गशीर्ष महिना देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय असल्यामुळे हा उपाय केव्हा करा? हा उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता कारण प्रत्येक दिवस फक्त देवी लक्ष्मीला समर्पित आहे. आता तुम्हाला 2 अख्ख्या हिरवी वेलची घ्यायची आहे आणि तुम्हाला इथे एक देशी तुपाचा दिवा तयार करायचा आहे आणि तो देवी लक्ष्मीसमोर ठेवा.
आता तुम्ही तुमच्या घराच्या मंदिरात देवी लक्ष्मीसमोर दोन्ही हिरवी वेलची ठेवावी आणि देवी लक्ष्मीला प्रार्थना करावी की माझ्या जीवनात पैशांसंबंधी कितीही समस्या असतील, होणारा एक फालतू खर्च आहे, तो पैशाचा अपव्यय आहे, आता फक्त तुम्हीच त्यांना काढू शकता. अशा प्रकारे लक्ष्मीची प्रार्थना करा. श्री हरी विष्णूचे ध्यान करा. दुसऱ्या दिवशी तुम्हाला दोन्ही हिरवी वेलची उचलून तुमच्या पर्सच्या खिशात ठेवावी लागेल आणि अशी वेलची नेहमी तुमच्यासोबत ठेवा. हे ठेवण्याचा एक मार्ग आहे ज्यामुळे तुमचे नशीब वाढेल. कमेंट विभागात फक्त जय मा लक्ष्मी लिहा. हर हर महादेव. जय शिव शंभू. श्री स्वामी समर्थ.